स्टार्ट परिच्छेद. भारताने केलेल्या आण्विक चाचण्यांनंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले होते. त्याला आता 2.5 दशकांचा काळ उलटून गेला आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि अमेरिका अधिकाधिक जवळ येत आहेत. परराष्ट्र धोरणाअंतर्गत मुत्सद्देगिरी सांगते की दर्जा वधारत असणाऱ्या आणि उज्ज्वल भविष्याची मोठी शक्यता असणाऱ्या देशाशी असणारे संबंध सतत दृढ व्हायला हवेत. आज भारताची जागतिक परिस्थिती अशीच आहे. त्यामुळेच जगातील सर्वात मोठ्या शक्तिशाली भारतासोबतचे संबंध सुधारायचे आहेत. अमेरिकन प्रशासनाच्या ताज्या निवेदनात म्हटले आहे की अमेरिकेच्या हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून भारत अत्यंत महत्त्वाचा आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे मुख्य उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी म्हटले आहे की अमेरिकेसाठी भारत अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाचा भागीदार आहे. त्यांच्या मते व्यापार, सुरक्षा, सहकार्य आणि तांत्रिक सहकार्य आदी क्षेत्रांमध्ये अमेरिकेला भारताचे विशेष महत्त्व जाणवते. परिच्छेद. प्रादेशिक दावे पुढे नेण्याच्या कोणत्याही एकतर्फी प्रयत्नांना अमेरिका तीव्र विरोध करते. आता चीनकडून एकतर्फी प्रयत्न झाल्यास भारताने चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे असे उघडपणे सांगण्यास अमेरिका मागे पुढे पाहत नाही. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि भारताच्या संबंधांमध्ये तणावाबरोबरच शिथिलताही होती. पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक स्तरावर सातत्याने भारताचा दर्जा वाढत आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि येत्या काही वर्षांमध्ये ती 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मानव संसाधनाच्या बाबतीत भारत लवकरच चीनला मागे टाकणार आहे. या दृष्टिकोनातून भारताकडे मोठी देशांतर्गत बाजारपेठ असल्याचा फायदा अमेरिकेसारख्या बलाढ्य देशालाही घ्यायचा आहे. भारताकडे कुशल मनुष्यबळाची मोठी ताकद असून ती कोणत्याही देशात जाऊन तिथल्या अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते. ही बाबही अमेरिकेला खुणावणारी आहे. गेल्या काही वर्षापासून अमेरिकेचा चीनसोबतच्या व्यापारासह अनेक मुद्द्यांवरून संघर्ष वाढत आहे. इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीनचे वर्चस्व मोडीत काढण्याच्या दृष्टिकोनातूनही भारत अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा देश आहे. परिच्छेद. भारत जगातील शक्तिशाली आंतरराष्ट्रीय मंच असणाऱ्या G20 आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा अध्यक्ष आहे. भारत प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर विकसनशील देशांचा बुलंद आवाज म्हणून उदयास येत आहे. आता कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताच्या विचारांकडे दुर्लक्ष करणे शक्य होणार नाही. अमेरिकेलाही भारताच्या या भक्कम स्थितीचा फायदा उठवून आपले जागतिक हित साधायचे आहे. द्विपक्षीय सहकार्यांची वाढती परिणामे लक्षात घेऊन अमेरिकेला भारतासोबत व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवायचे आहे. त्यामुळेच भारत आणि अमेरिकेच्या आर्थिक धोरणांमध्ये एकमेकांना प्राधान्य दिले जात आहे. दुसरीकडे मजबूत होत असणारे लष्करी संबंध एकमेकांवरील विश्वास आणखी दृढ करत असल्याचेही दिसते. अपेक्षा आहे की या वर्षामध्ये जगातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या लोकशाहीमधील संबंध अधिक घट्ट होतील. भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंधही दरवर्षी
घट्ट होत आहेत. अमेरिका भारतासोबत पारंपरिक आणि न्याय्य व्यापारासंबंधी विकसित करू इच्छिते. सध्या अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2019-20 मध्ये अमेरिका आणि भारत यांच्यात 88.75 अब्ज डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार झाला.